देवाचं रूप बघून चालणार नाही. देवाचं स्वरूप जेव्हा प्रत्यक्ष आम्हाला कळेल तेव्हा त्या देवाबद्दलची आवड अधिक तीव्र झाल्याशिवाय राहणार नाही. पटवून देतो ही वाटी द्या माझ्याकडे. काय आहे याच्यामध्ये बोला ना. गोळे गुळ कसा दिसतोय बोला ना. पिवळा दिसतोय. ऐका आता, हा गुळ पिवळा आहे हे या गुळाचं रूप आहे, पण हा गुळ गोड आहे हे त्याचं काय आहे स्वरूप आहे. घ्या आता खा तुम्ही थोडंसं. तेव्हा माझा भगवान परमात्मा सुंदर आहे हे त्याचं रूपाचं वर्णन झालं, पण प्रत्यक्ष सुखरूप माझा भगवान परमात्मा आहे हे देवाचं मूळ स्वरूप आहे. आणि म्हणून ते मूळ स्वरूप सर्वांना कळावं याकरता अगोदर रूपाची जाण होणं आवश्यक आहे. म्हणून पहिल्या 3 चरणामध्ये जगद्गुरु तुकोबराय देवाच्या रूपाचं वर्णन करतात आणि उरलेल्या शेवटच्या 1 चरणामध्ये देवाचं स्वरूपाचं वर्णन करतात. यथामती येता अवकाश या अभंगावर चिंतन करण्याचा प्रयत्न केला. चांगला असेल ते माझ्या गुरुवर्यांचे, साधू संतांचे, जोग महाराजांचे. जर एखादा वाकडा तिकडे इकडे कुठे शब्द गेला असेल माझ्या बुद्धीचा दोष समजून माझा मला तो परत करा. या सर्व कळमगाव ग्रामस्थांनी, उत्सव कमिटीने पुन्हा एकदा माझ्यावर हे प्रेम दाखवून या ठिकाणी ही सेवा करण्याची संधी दिली. या निमित्तानं मनापासून सर्व ग्रामस्थांचे आणि सर्व उत्सव कमिटीचे मनापासून या ठिकाणी आभार व्यक्त करतो. आजच्या कार्यक्रमाकरता खूप लांबून लोक, अगदी कुंडण, अजनूक, मोखावणे, गायदरे यांच्या या सगळ्यांकडनं खूप लांबून लोक मंडळी आज कार्यक्रमाला उपस्थित आहेत. या सगळ्यांचे मनापासून या ठिकाणी आभार व्यक्त करतो.